नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थाची विक्री करण्यात आलेल्या दुकलीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 4 कोटी रुपये किमतींची 2 किलो एमडी पावडर जप्त केली आहे. सोहेल खान राहणारा कोपरी, तर रोहित सीतापुरे राहणारा उल्हासनगर आणि राजेश हाडोळे राहणारा कोपरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या गुन्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे. सरी येथील MTNL येथे काही जण अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे 23 मार्च रोजी सापळा रचून सोहेल खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 किलो 56 ग्रॅम आणि रोहित सीतापुरे याच्याकडून 1 किलो 6 ग्रॅम वजनाची एमडी पावडर हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत 4,12,40,000 रुपये आहे. या दोघांच्या मोबाईलच्या आधारे तिसरा आरोपी राजेश हाडोळे याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींना अंमली पदार्थाचा साठा कुठून आणला याची चौकशी पोलीस सध्या करत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही सध्या ठाण्यामध्ये मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केला, ज्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सोहेल खान, रोहित सीतापुरे आणि राजेश हाडायले यांच्याकडून 2 किलो 62 ग्रॅम MD मेथेडोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 4,12,00,000 इतकी आहे. सदरचे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचा 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड आहे. त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक आम्ही आता शोधत आहे की सदर क्रमांक त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता, तो कुठून आणला होता, कुठं तो बनवला गेला, याच्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थ विरोधी पथक तपासते. आरोपीचं बॅकग्राऊंड सुद्धा आम्ही सध्या सर्च करत आहे. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही, सर्व ऑनलाईन आणि बाकीच्या अनुषंगाने यांची माहिती घेत आहे. 28 तारखेला अजून आरोपी आहेत, अजून आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील तपास करतात. भक्ती, परंपरा आणि मातृशक्तीचा जल्लोष यांचा त्रिवेणी संगम ठाण्याच्या चैत्र नवरात्र उत्सवात अनुभवायला मिळाला. धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानावरती आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात सायंकाळी भक्तिरस आणि रंगतदार रास दांडियाच्या तालावरती अक्षरशः रंगून गेली होती. भाविकांनी अंबे मातेच्या गीतांवरती संस्कृतीचा जागर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या अष्टमी दिनी सहस्त्रचंडी याग आणि सांज आरती पार पडली. या पवित्र सोहळ्यात लता, एकनाथ शिंदे, बिग बॉस घरात कल्ला करणारी ठाणेकर अभिनेत्री जान्हवी किल्लेदार, अभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती येथे लाभली. भक्तिमय वातावरणात झालेल्या आरतीने भाविकांच्या मनात श्रद्धेची दीपज्योत प्रज्वलित केली. यानंतर रंगलेल्या रंगाई प्रस्तुत रंगीलो रास दांडिया नाईटच्या रंगतदार पर्वात अंबे मातेचा जागर करीत अवघी स्त्री शक्ती एकवटली. लता, एकनाथ शिंदे यांनीही रास दांडियामध्ये सहभाग दर्शवला. प्रारंभी स्थानिक महिलांनी मंगळागौरीचे विविध खेळ देखील या ठिकाणी सादर केले. तर या दांडिया रास सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उत्साही शैलीमुळे रास दांडिया खेळामध्ये अधिक रंगत आली. या सोहळ्यास महापौर शर्मिला पिंपळकर, जयप्रकाश कोटवाणी, प्रमोद बनसोडे, राहुल लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक हजारोच्या संख्येने येथे उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट देण्याच्या योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेस 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देत असतानाच अनिवासी मालमत्ताधारकांनीही सूट देण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. तर निवासी अनिवासी मालमत्ताधारकांसाठीही या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी मालमत्ता कर भरण्यास मुदतवाढ देण्याची सूचना मांडली. याला विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम यांनी अनुमोदन दिले. त्यास महापौर शर्मिला पिंपळकर यांनी मान्यता दिली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशा एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करण्याची मुदत 25 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आलेली होती. या योजनेस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतला असून करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच अनिवासी मालमत्ता धारकांना ही योजना लागू केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती आणि कला महोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा होतोय. उत्सवाच्या 7व्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या मराठमोळा भोंडला आणि मराठी रासरंग या कार्यक्रमाने ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकं व्यक्तिमत्व आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची विशेष उपस्थिती लाभली, तर महिलांचा उत्साह देखील यावेळी द्विगुणित झाला होता. किरण व्हेले प्रस्तुत मराठी रासरंग कार्यक्रम अनेक महिलांनी पारंपरिक भोंडला नृत्यावरती ठेका धरला. उत्सवाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे लकी ड्रॉद्वारे देण्यात आलेली बक्षिसं. यामध्ये महिलांना पैठणी साड्या, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, मिक्सर, कुकर आणि गॅस शेगड्या यांसारखी मौल्यवान पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या मंगलमय वातावरणात शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब, आमदार सुनील प्रभू, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, महापौर विशाखा राऊत यांनी उपस्थिती राहून देवीची मनोभावे पूजा केली. आयोजकांच्या वतीने पाहुण्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. ठाण्याचे माजी महापौर व शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आलाय. काजूवाडी परिसरातील त्यांच्या कार्यालयाबाहेर हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सायंकाळी अशोक वैती यांनी आपल्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा केलाय. त्यानंतर ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल अणगे, माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक योगेश जानकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक संजय भोईर, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय भोईर, हेमंत पवार, एकनाथ भोईर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी अशोक वैती यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचं कौतुक केलं आहे.
ठाणे शहरात ठिकठिकाणी रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भावभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय. रामजन्मोत्सवानिमित्त ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरामध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 150 ते 250 वर्ष जुनं असलेले हे ऐतिहासिक मंदिर असून येथे नेहमीच भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. या मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई, राम, लक्ष्मण, सीता, गणपती तसेच भगवान शंकराची पिंड याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राम जन्मोत्सवाचं आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आलंय. श्रीरामाची विधिवत पूजा अर्चा करून फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीला विराजमान करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पाळणा सोहळा भक्तिगीतांच्या सादरीकरणातून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी परिसरातील तसेच ठाणे शहरातील भाविक मोठ्या संख्येने सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरामध्ये उपस्थित होते. राम जन्मोत्सवानिमित्त मंदिराच्या वतीने भजन कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीराम जन्मोत्सवानंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्रीरामाचे दर्शन घेतलं. सियावर रामचंद्र की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.